नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, आता तुम्हाला माहीत आहे का, आज 3 डिसेंबर आहे आणि आज 3 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता ही लागू होती. परंतु आता आचारसंहितेबद्दल काय अपडेट आहे, तर आचारसंहिता आता पुढे गेलेली आहे, म्हणजे पोस्टपोन झालेली आहे. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे हे 5 अपडेट बघणार आहोत. तर काय आहे हे 5 अपडेट? तर पहिला आहे आचारसंहिता. तुम्ही म्हणाल आचारसंहिताचं आणि आपलं काय त्याच्याशी काय घेणं देणं? तर हो, तर आपल्या लाडकी बहीण योजनेचा आचारसंहितेशी फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. तर आचारसंहितेबद्दल आपण आज अपडेट बघणार आहोत. दुसरं म्हणजे अपडेटेड वेबसाईट येणार कधी. तिसरं अपडेट आहे KYC आपली होणार कधी. आणि चौथं अपडेट आहे नोव्हेंबर हप्त्याचा GR येणार कधी. आणि नोव्हेंबर हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना नाही मिळणार, असे या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाचे अपडेट हे जाणून घेणार आहोत, की जे अधिकृत अपडेट आहे, जे आपल्या हाती आलेले आहे अपडेट, त्यानुसारच आपण सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाचे अपडेट हे आज देणार आहोत. तर लाडक्या बहिणी, आपणास माहीत आहे का, की आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा जे काल मतदान झालं 2 डिसेंबरला, आता त्याचा जो निकाल होता तो निकाल आज म्हणजे 3 डिसेंबरला लागणार होता. परंतु आता आचारसंहिता ही पुढे गेलेली आहे, त्यामुळे आता हा निकालसुद्धा पुढे गेलेला आहे. आणि आता हा आचारसंहितेचा जो हे आहे ना, मेन जी तारीख आहे, ही आचारसंहितेची तारीख आता ही पुढे गेल्यामुळे, म्हणजे आधी काय होतं 3 तारखेपर्यंतच आचारसंहिता ही लागू होती, म्हणजे 3 डिसेंबरपर्यंत. परंतु आता ही वाढ केली आहे सरकारने यामध्ये. आणि हा जो निकाल आहे मतदानाचा, हा निकालसुद्धा आता उशिरा लागणार आहे. तर काय आहे त्याची तारीख? तर याची तारीख आहे बघा, 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता ही सुरू राहणार आहे. आणि आचारसंहिता ही 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहिल्यामुळे आता हे म्हणजे जे रिझल्ट आहे ना, मतदानाचे रिझल्ट, म्हणजे कोण जिंकलं आणि कोण हारलं, हे जे आहे ना, हे मतमोजणी आता ही 21 डिसेंबरलाच होणार आहे. त्यामुळे आता सगळ्याच गोष्टी आता लांबणीवर गेल्यात का? मग आता लाडकी बहीण योजनेचं पण जे आहे KYCची अपडेटेड वेबसाईट आता सुरू होणार नाही का? आता लाडक्या बहिणींना KYC करता येणार नाही का? आणि लाडक्या बहिणी, आता अपडेटेड वेबसाईट जर नाही आली तर KYC कशी करणार? जे डॉक्युमेंट्स काही बहिणींना ऑनलाईन अपलोड करायचे आहेत, ते कसे अपलोड करणार? असे अनेक प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनात येत आहेत. तर सर्व प्रश्नांची उत्तरे, सर्व आपण महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहणार नाही आणि सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल. तर लाडक्या बहिणी बघा, पहिला अपडेट तर आपण पाहिलंच, की आचारसंहितेची तारीख आता किती आहे? 21 डिसेंबर. तर आता KYC कधी होणार लाडक्या बहिणी? आता बघा, अपडेटेड वेबसाईट कधी येणार आहे हे तर आपण पाहिलंच आहे. अपडेटेड वेबसाईट तर आता लवकरच येईल. यासाठी आचारसंहिता आणि हे सगळं लागू, म्हणजे आचारसंहितेमुळे अपडेटेड वेबसाईट येणार नाही असं होईल का? तर नाही. कारण की तुम्हाला जी सरकारने 31 डिसेंबर 2025पर्यंत मुदत दिलेली आहे KYC करण्यासाठी, म्हणजे हा संपूर्ण महिना तुमच्या हातात आहे. तर आता 21 डिसेंबरला जर आचारसंहिता संपणार आहे, म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत जर लागू आहे आचारसंहिता, तर तोपर्यंत अपडेटेड वेबसाईट येणार नाही का? तर याचे उत्तर आहे नाही. लवकरच तुम्हाला अपडेटेड वेबसाईट पण येणार आणि तुम्हाला KYC करता येणार. आणि लाडक्या बहिणी, तुम्ही मग नंतर त्यावर जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर करायची असली KYC, तर तुम्ही अपडेटेड वेबसाईट आल्यावर ऑनलाईन तुम्ही KYC करू शकतात. तर सर्व लाडक्या बहिणी, अजिबात काळजी करू नका हं. कारण की जरी 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KYCची मुदत असली तरीसुद्धा
त्याच्या आधीच आता लवकरच सरकार तुमच्यासाठी अपडेटेड वेबसाईट आणणार आहे. तर नोव्हेंबर हप्त्याचा जो GR आहे तो कधी येणार, त्याचं अपडेट काय आहे हे आपण आता बघूयात. बघा, इतर योजनांचे GR तर आलेले आहेत. सरकारने आता या आचारसंहितेमध्ये इतर योजनांचे GR सरकारने काढलेले आहेत. तर लाडकी बहीण योजनेचा GR येणार नाही का? सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न आहेत की आता मग आचारसंहिता तर ही 21 डिसेंबरपर्यंत सरकारने ही लांबवलेली आहे. तर मग लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा GR येणार नाही का? तर याचे उत्तर आहे हो, येणार. आता कधी येणार लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा GR? हा बघा, 7 डिसेंबर किंवा 8 डिसेंबर किंवा 9 डिसेंबर अशा या 3 तारखा आहेत. 7, 8, 9 या डिसेंबर. म्हणजे ह्या ज्या 3 तारखा आहेत या 3 तारखांपैकी कोणत्याही एका तारखेला आपला लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा हा GR निघू शकतो. म्हणजे काय, तर आता हा GR निघाल्यानंतर सरकार तो GR महिला व बालविकास विभागाला पाठवणार आणि मग नंतर तिथून GR निघाल्यानंतर आपणास जसे की माहीतच आहे की 1-2 ते 3 दिवसामध्ये वितरण हे सुरू होत असते. तर लाडक्या बहिणी हेही बघणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे की आता आचारसंहिता जरी सुरू असली तरीसुद्धा आता सरकार GR काढणार आहे. परंतु आचारसंहितेमध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळेल का, तर हेही अपडेट तितकंच महत्त्वाचं आहे. तर लाडक्या बहिणी बघा, जर सरकार आता 7, 8, 9 या 3 तारखांपर्यंत म्हणजे डिसेंबरच्या या 3 तारखांपर्यंत जर सरकार GR काढू शकते तर वितरणसुद्धा सरकार नोव्हेंबर महिन्याचं याच महिन्यात करू शकते. असं आपण म्हणजे यामध्ये काही शंका घेण्यासारखं कारण नाही. तर काय आहे पुढचं अपडेट, नोव्हेंबर हप्ता हा कोणाला मिळणार? तर लाडक्या बहिणी खूप बहिणी प्रश्न विचारतात की जर EKYC चुकली तर मिळेल का मला आता नोव्हेंबरचा हप्ता? आणि ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळेल का? आणि EKYC केलेल्यांनाच मिळणार का? आणि ज्यांनी EKYC केली नाही त्यांना मिळणार का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता बघूयात. तर बघा ताई, नोव्हेंबरचा हप्ता कोणाला मिळणार? तर ज्याप्रमाणे सरकारने म्हटले होते की आता ही जी EKYC प्रक्रिया सुरू आहे, आता ही EKYC प्रक्रिया सरकारने काढली आहे आणि याची सरकारने याआधी तुम्हाला 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिली होती. परंतु 18 नोव्हेंबरला सरकारने पुन्हा वेबसाईटमध्ये बदल केल्यानंतर याची तुम्हाला मुदत वाढवून दिली आहे आणि आता ही मुदत तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत केलेली आहे. म्हणून सरकार आता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्ता हा देणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार आहे. तुमची EKYC चुकली असेल तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळेल आणि EKYC तुम्ही जरी नाही केली तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि EKYC केली तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. परंतु डिसेंबरच्या हप्त्याला मात्र तसे होणार नाही. तसे अपडेट मी तुम्हाला नंतर परत नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहे. परंतु लाडक्या बहिणी, या व्हिडिओमध्ये सर्व खूप महत्त्वाचे अपडेट आपण बघितलेले आहेत. कृपया करून हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा. खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ मिळू देत. सगळ्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ पाठवा, त्यांना शेअर करा. तुमच्याकडे जे काही आहे व्हॉट्सॲप, फेसबुक सगळीकडे हा व्हिडिओ त्या बहिणींना पण पाठवा, त्यांना दाखवा हा व्हिडिओ. म्हणजे त्यांना सर्वांना हे खूप महत्त्वाचे अपडेट मिळेल, त्यांनाही हे सर्व महत्त्वाचे अपडेट कळेल. कारण की या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाचे अपडेट सगळे समजलेले आहेत. आचारसंहितेच्या आता तारीख पुढे ढकलली गेलेली आहे. अपडेटेड वेबसाईटबद्दल मी तुम्हाला अपडेट दिलेला आहे. EKYC कशी करायची, कधी होणार त्याच्याबद्दल अपडेट दिलेला आहे. आणि नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR कधी निघणार, कोणाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आणि अशा पद्धतीचे सर्व महत्त्वाचे हे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला काही प्रश्न असेल, समस्या असेल, अडचणी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे
तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला कळेल आणि तुम्हालाही त्याचा अपडेट मिळेल, नोटिफिकेशन येईल. म्हणून सर्वांनी ऑल पर्याय निवडा.